भारताकडे राफेल फायटर जेटचं कोड नसल्यानं ऑपरेशन सिंदूरमध्ये आपली विमानं पडली, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप. तर एप्स्टीन फाईलमध्ये मोदींचं नाव आल्यानं फ्रान्ससोबत करार करायला अमेरिकेनं भाग पाडलं का, आंबेडकरांचा सवाल. शिव शाहू फुले आंबेडकरांचा वारसा कधी सोडणार नाही. अजितदादांनी आयुष्यभर जपलेला विचार सोडणार नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा शिवनेरी गडावरून स्पष्ट संदेश. तर सुनेत्रा पवार दादांच्या आठवणीनं भावूक. दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं ही अजितदादांची इच्छा होती. एकत्र काम करण्याची इच्छा नेहमीच होती, आहे आणि राहील. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. रोहित पवारांना सुरक्षा द्यावी, सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी. रोहित ज्याप्रमाणे दादांच्या न्यायासाठी लढतोय त्यानुसार त्याला सुरक्षेची गरज. सुप्रिया सुळेंसह पवार कुटुंबाकडून चिंता व्यक्त. शिंदेंच्या शिवसेनेकडून राज ठाकरेंना टाळी. बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेल्यांनी एकत्र यायला हवं. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर खासदार नरेश म्हस्के यांचं ट्विट. कुणी कुणाला भेटावं यावर आम्ही बोलणार नाही. राज ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर शिंदेंनी पाठीत खंजीर खुपसल्यानं भांडण कायम राहणार, राऊतांचं वक्तव्य. राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी. आयरामांना संधी न देता पक्षातील निष्ठावंतांना संधी मिळावी यासाठी निष्ठावंतांचे प्रयत्न. विनोद तावडे, रामदास आठवले, भागवत कराड आणि धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा. मुंबई महापालिकेत महापौर पदासाठी 1.25 वर्षाचा फॉर्म्युला ठरल्याचा शिंदे सेनेचा दावा. तर मुंबईत 5 वर्ष भाजपचाच महापौर राहणार, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती. भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीत मोठी उलथापालथ. महापौर पदाचा उमेदवार ऐनवेळी बदलल्यानं भाजपमध्ये फूट. भाजपकडून नारायण चौधरींऐवजी ऐनवेळी स्नेहा पाटलांना संधी. चौधरी गटाच्या 9 नगरसेवकांचा काँग्रेसला पाठिंबा. एकल मातांसाठी औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय. वडिलांचं नाव आणि जात वगळण्याची एकल मातेची मागणी. मुलीच्या शालेय नोंदणीतून वडिलांचं नाव आणि जात वगळण्याचे खंडपीठाचे आदेश.